भारतीय एकीकडे अधिवेशनाचं कामकाज सुरू झालेलं आहे तर दुसरीकडे ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। नाशिकमधून गोकुळ गीते हे माध्यमांशी बोलत आहेत। गोकुळ गीते यांचा विजय झालेला आहे। भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला आहे तर त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष सुद्धा केलेला आहे। महायुतीचे अधिकृत उमेदवार दराडे यांचा पराभव झाला। भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांचा नाशिक विधान परिषदेमध्ये विजय झालेला आहे आणि त्यानंतर ते आता प्रतिक्रिया देत आहेत, माध्यमांशी बोलत आहेत। दरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष सुद्धा केलेला आहे। नाशिकमध्ये या घडामोडी घडत असताना एकीकडे मुंबईमध्ये अधिवेशनाचं कामकाज, पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू झालेलं आहे। महायुतीचा अधिकृत उमेदवार शिंदे सेनेचे नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला तर भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला। त्यानंतर गीते यांच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी कार्यकर्त्यांनी जल्लोष सुद्धा केलेला आहे। त्यानंतर दराडेंनी प्रतिक्रिया देताना महायुतीच्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला असं सुद्धा म्हटलं। दरम्यान गोकुळ गीते आता माध्यमांशी संवाद साधतायत, त्यापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केलेला आहे।